हॅलो एव्हरीवन, ॲम आय ऑडिबल? आवाज येतोय का सगळ्यांना? लेट मी नो. Yes, ma'am. Okay. So, welcome to the class. Today we are going to start postulates of Bohr's atomic theory. Okay? ह्याच्या आधी आपण रुदरफोर्डची ॲटॉमिक थेरी बघितली होती, जे थॉम्सनचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं होतं, ती थेरी आपण डिस्कस केली होती. रुदरफोर्डची जी ॲटॉमिक मॉडेलची थेरी होती त्याचे काही ड्रॉबॅक्स होते आणि आफ्टर दॅट ड्रॉबॅक्स दोन नवीन इन्व्हेन्शन्स झाले, दोन नवीन डेव्हलपमेंट्स झाल्या आणि त्या दोन डेव्हलपमेंट्सचा यूज कुणी केला आहे तर बोर्स या सायंटिस्टनी केला आणि त्याने त्याची थेरी दिलेली आहे. सो हेडिंग इज बोर्स ॲटॉमिक थेरी. बोर्स ॲटॉमिक थेरी. Bohr's atomic theory for hydrogen atom. आता बघा, फर्स्ट आय वॉन्ट टू टेल यू की बोर्स ॲटॉमिक थेरी जी आहे, बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ॲटम्ससाठीच ॲप्लिकेबल आहे. हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक स्पेसिस. हायड्रोजन लाईक स्पेसिस. आता तुम्हाला हायड्रोजन काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. जर आपण कन्सिडर केलं हायड्रोजन, H इज इक्वल टू हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 1, नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आहेत, म्हणजेच हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग बोर्सची ॲटॉमिक थेरी जी आहे ती सिंगल इलेक्ट्रॉनसाठी ॲप्लिकेबल आहे. ओके, बोर्सची ॲटॉमिक थेरी जी आहे ती सिंगल इलेक्ट्रॉन, मोनो इलेक्ट्रॉनिक स्पेसिससाठी ॲप्लिकेबल आहे. व्हॉट डू यू मीन बाय मोनो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस किंवा हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे काय? तर बघा आता, हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे काय? हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे असे आयन्स, असे मॉलिक्युल्स ज्यांच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. हायड्रोजन लाईक म्हणजे हायड्रोजन सारखे स्पेसिस, हायड्रोजन सारख्या ज्या स्पेसिस असतील त्यांना आपण काय म्हणतो? हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणणार आहोत. आणि मग हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणजे असे मॉलिक्युल्स, असे आयन्स ज्यांच्यामध्ये असे की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असले पाहिजे? एकच असला पाहिजे. ओके, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ज्यावेळेस 1 असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? हायड्रोजन लाईक स्पेसिस. हायड्रोजनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत? हायड्रोजनमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 1. हायड्रोजन सोडून बाकीचे जे पण आयन्स आहेत त्या आयन्समध्ये जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणणार आहोत. ओके, सो मी इथे एक्झाम्पल घेऊन पण तुम्हाला सुरुवातीला सांगते की हायड्रोजन लाईक स्पेसिस कुठल्या असतील. आता जर आपण हेलियमला कन्सिडर केलं, हेलियमचा ॲटम जर आपण बाळांनो कन्सिडर केला तर यू ऑल नो दॅट हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. न्यूट्रल स्टेटमध्ये ह्याच्या डोक्यावर कुठला चार्ज नाही आहे. इट इज इन अ न्यूट्रल स्टेट, पॉझिटिव्हही नाही आहे, निगेटिव्हही नाही आहे. मग ज्यावेळेस न्यूट्रल ॲटम असतो, न्यूट्रल ॲटममध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतात तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स, मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत? हेलियममध्ये 2 आहेत. आता ह्या हेलियमनी बघा, विच इज इन अ न्यूट्रल स्टेट, ह्या हेलियमनी जर एक इलेक्ट्रॉन लूज केला, इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन लूज केला जातो त्यावेळेस डोक्यावर कुठला चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो. मग हेलियम प्लसमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत? तर हेलियम प्लसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 1 ओनली. हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे.
कुठला डिफरन्स? हेलियम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 2, ओके, पण हेलियम प्लस जर आपण विचारात घेतलं, हेलियम प्लस मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर 1 आहे. मग हायड्रोजन लाईक स्पेसिस कुठली झाली सांगता येईल का? हेलियम इज हायड्रोजन लाईक आहे का हेलियम प्लस हायड्रोजन लाईक आहे? हेलियम प्लस. येस, करेक्ट, व्हेरी गुड. हेलियम प्लस काय आहे? हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे. ओके, कळतंय? मग आता फॉर एक्झाम्पल, आता जर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेतलं लिथियम, लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स. लिथियमच्या डोक्यावर आत्ता मी कुठला चार्ज नाही लिहिला, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, दॅट इज 3 विच इज इन अ न्यूट्रल स्टेट. +3 -3 त्याच्यावरचा चार्ज हा न्यूट्रल होणार आहे. ओके, आता ह्या लिथियमनी बघा, हा जो लिथियम आहे ज्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातले त्यांनी 2 इलेक्ट्रॉन जर देऊन टाकले, 2 इलेक्ट्रॉन दिल्यावर लिथियमच्या डोक्यावर किती चार्ज येणार आहे सांगता येईल? 1 इलेक्ट्रॉन दिल्यावर 1 पॉझिटिव्ह चार्ज येतोय, 2 इलेक्ट्रॉन 2 पॉझिटिव्ह. येस, करेक्ट, 2 पॉझिटिव्ह. मग लिथियम +2 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील तर लिथियम +2 मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकच असणार आहे. लिथियम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होते? 3. ह्या 3 पैकी 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, कन्वर्जन कशामध्ये झालं? लिथियम +2 मध्ये झालं. लिथियम +2 मध्ये मग इलेक्ट्रॉन्स किती असतील? 1 ओनली. मग लिथियम +2 ही पण काय आहे तर हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे. का बरं लिथियम +2 ही हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे सांगता येईल? का बरं लिथियम +2 ही हायड्रोजन लाईक स्पेसिस आहे? बोला. त्यांनी 2 इलेक्ट्रॉन, हा, करेक्ट, 2 इलेक्ट्रॉन लूज केले, मग त्याच्याकडे लूज केले. हा, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले? एकच इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला. 1 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला म्हणजे तो कुणासारखा झाला? हायड्रोजन सारखा. हायड्रोजन. करेक्ट, व्हेरी गुड. ठीक आहे, मग हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. ज्या आयन्स मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणणार आहोत. मग जर तुम्हाला कुणी एक्झाम्पल विचारलं हायड्रोजन लाईक स्पेसिस, असं म्हणतो ना आपण की आय एम लाईक माय फादर, आय एम लाईक माय सिस्टर, आय एम लाईक माय मॉम, ह्याचा मिनिंग काय होतो की त्यांच्यातले आणि आपल्यातले गुण काय असतात? थोडेसे सिमिलर असतात. ओके, मग तसंच आहे हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. अजून बाकी कुठल्या मॉलिक्युल्स मध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल त्याला आपण काय म्हणणार? हायड्रोजन लाईक मॉलिक्युल्स, हायड्रोजन लाईक स्पेसिस म्हणणार आहोत. ओके, मग हेलियम प्लस लिथियम +2 हे काय आहेत? हायड्रोजन लाईक मॉलिक्युल्स आहेत. ओके, एक्सेट्रा. जर तुम्हाला कोणी एक्झाम्पल विचारलं तर हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही विथ कॉन्फिडन्स सांगू शकता. मग बोर्सची जी ॲटॉमिक थेरी आहे ना, तर ते हे पक्क डोक्यात ठेवा की इट इज ओनली फॉर हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक स्पेसिस. म्हणजे बोर्सची ॲटॉमिक थेरी ही कुणासाठी आहे तर सिंगल इलेक्ट्रॉनसाठी. बोर्स ॲटॉमिक थेरी, Bohr's atomic theory is applicable कुणावर ॲप्लिकेबल आहे? ओनली फॉर सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस. ओके, ठीक आहे. मग आता बोर्सचे जे ॲटॉमिक थेरी आहे त्या बोर्सच्या ॲटॉमिक थेरीचे काही पॉस्च्युलेट्स आहेत. पॉस्च्युलेट्सचा मिनिंग काय होतो की त्यांनी काही गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. ओके, मग आपण हेडिंग देऊयात पॉस्च्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थेरी. बोर्स ॲटॉमिक
theory. Okay, this is IMP question for theory exam. ओके, किती मार्क्ससाठी? 3 मार्क्ससाठी. ओके, हा मोठा लेंदी क्वेश्चन आहे. बोर्सच्या ॲटॉमिक थेरीचे काही पॉस्ट्युलेट्स आहेत. मग त्याने कुठले कुठले पॉस्ट्युलेट्स दिले, तर टोटल 4 पॉस्ट्युलेट्स आहेत. 1 बाय 1 आपल्याला ते डिस्कस करायचे आहेत. बघा, आता मी हे जे पॉस्ट्युलेट्स आहे हे इन डिटेल लिहिणार नाही आहे, 1 बाय 1 हे डिस्कस करणार आहे. बट तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. आफ्टर माय लेक्चर, आफ्टर युअर क्लास, यू हॅव टू राईट डाऊन postulates of Bohr's atomic theory in detail. आता कुठून मिळतील तुम्हाला डिटेल्स? आय विल सेंड अ फोटोग्राफ ऑफ दिस क्वेश्चन आन्सर. तुम्हाला जर बुक्स मिळाले असतील तर तुमच्याकडे काय आहे, बुक्स आहेत, त्या बुक्समध्ये पण तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल. व्हॉट आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थेरी, आणि त्याचं डिटेलमध्ये आन्सर्स तुम्हाला मिळून जाईल. मी इथे ते आन्सर डिस्कस करणार आहे. जर आन्सर लिहायला गेलो तर खूप मोठा आन्सर आहे, एक कंप्लीट पेज आपलं इथे भरेल. बट ते तुम्ही घरी जाऊन पण राईट डाऊन करू शकता. आपण इथे कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. तर बघा, घरी जाऊन, तुम्ही घरीच आहात, ऑफलाईन जे काही काही वर्ड्स यूज होतात कधी कधी, बट इट्स ओके. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय आहे बघा. According to Bohr's atomic theory, the electron in the hydrogen atom, electron कशामधला? हायड्रोजन ॲटम मधला इलेक्ट्रॉन which is present in a hydrogen atom, electron which is present in a hydrogen atom move, कुठे मूव होतोय तो? अराउंड द न्यूक्लियस, मूव अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस. कसा? in one of the many possible orbitals, in one of the many possible circular path. बघा काय सांगितलंय पहिलं पॉस्ट्युलेट, की हायड्रोजन ॲटम मधला जो इलेक्ट्रॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, आणि तो इलेक्ट्रॉन काय होतोय? मूव होतोय. कुणाच्या अराउंड? तर न्यूक्लियसच्या अराउंड. वन ऑफ द मेनी पॉसिबल सर्क्युलर पाथ. म्हणजेच बोरने काय कन्सिडर केलं? सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट आहे. जर सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असेल, एक मिनिट, जर सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर ह्या न्यूक्लियसच्या अराउंड सर्क्युलर पाथ आहेत. I will insert one image so that explanation व्यवस्थित होईल. मी एक इमेज इन्सर्ट करते. बघा, आता तुम्हाला इमेज दिसत असेल. आता बोर्सचं जे फर्स्ट थेरियाचं पॉस्ट्युलेट जे आहे, सेंटरला जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला आपण न्यूक्लियस कन्सिडर करतोय. आणि ह्या न्यूक्लियसच्या अराउंड खूप सारे सर्क्युलर पाथ्स आहेत. आणि ह्या खूप साऱ्या सर्क्युलर पाथपैकी एका सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉन काय होतोय? मूव होतोय. फर्स्ट लाईन, फर्स्ट पॉस्ट्युलेट कळतंय.
इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन अ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो काय होतोय, मूव्ह होतोय अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती खूप साऱ्या सर्क्युलर पाथ्स आहेत, त्या खूप साऱ्या सर्क्युलर पाथपैकी एका सर्क्युलर पाथमध्ये तो काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. मग आता बाळांनो, ह्या ज्या सर्क्युलर पाथ्स आहेत, ह्या सर्क्युलर पाथला बोहरनी काय नाव दिलंय बघा, ऑर्बिट्स. ह्या सर्क्युलर पाथला आपण ऑर्बिट्स म्हणतो किंवा स्टेशनरी स्टेट म्हणतो. आता तुम्हाला हे नाव सगळे लक्षात ठेवायचे आहेत. हे जे सर्क्युलर पाथ्स आहेत, ह्या सर्क्युलर पाथ्सला ऑर्बिट्स म्हणतो, स्टेशनरी स्टेट्स म्हणतो किंवा अलाउड एनर्जी स्टेट असंही म्हणतो. काय म्हणतो, अलाउड एनर्जी स्टेट, अलाउड एनर्जी स्टेट. एवढे सगळे ह्या सर्क्युलर पाथचे वेगवेगळे नावं आहेत. मग पुढे जाऊन बोर्सने काय सांगितलं की हे जे सर्क्युलर पाथ्स आहेत, ह्या सर्क्युलर पाथची म्हणजेच ऑर्बिटची काय फिक्स आहे, तर ऑर्बिटची रेडियस आणि एनर्जी फिक्स आहे. ऑर्बिटची रेडियस अँड एनर्जी इज, रेडियस अँड एनर्जी ऑफ ऑर्बिट इज फिक्स. ओके. अजून पुढे जाऊन त्यांनी काय सांगितलं की हे ज्या ऑर्बिट्स आहेत ह्या कशा अरेंज केल्या आहेत. ऑर्बिट्स आर अरेंज, म्हणजे हे जे सर्क्युलर पाथ्स आहेत, हे सर्क्युलर पाथ कसे अरेंज केलेत, तर ऑर्बिट्स आर अरेंज्ड इन increasing order of energy. increasing order of energy काय मिनिंग होतो ह्या लाईनचा, ह्या स्टेटमेंटचा, म्हणजेच त्याला काय सांगायचं, ही जी पहिली ऑर्बिट आहे, पहिली सर्क्युलर पाथ आहे, ह्या पहिल्या सर्क्युलर पाथपेक्षा दुसऱ्या ऑर्बिटची, दुसऱ्या सर्क्युलर पाथची एनर्जी जास्त आहे, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या सर्क्युलर पाथची एनर्जी जास्त असणार आहे. ऑर्बिट्स कसे अरेंज केलेत, ऑर्बिट्स आर अरेंज इन अ इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. आता ह्याच्या पुढे अजून एक सर्क्युलर पाथ असणार आहे, त्याची एनर्जी अजून जास्त असणार आहे. अशा किती ऑर्बिट्स असणार आहेत, तर इन्फिनाइट. यू डोंट नो असे किती सर्कल्स असतील, तर इन्फिनाइट असतील. इथे 3च सर्कल ड्रॉ केलेले दिसतात आहे, पण किती असतात, तर इन्फिनाइट ऑर्बिट्स असतात. मग जसं जसं न्यूक्लियसपासून ऑर्बिटचं डिस्टन्स वाढत जाईल, पहिल्या ऑर्बिटचं डिस्टन्स न्यूक्लियसपासून थोडं जवळ आहे, दुसरी ऑर्बिट न्यूक्लियसपासून लांब आहे, तिसऱ्या ऑर्बिटची रेडियस अजून जास्त असणार आहे, डिस्टन्स अजून वाढणार आहे. जसं जसं ऑर्बिट्स अरेंज केले आहेत आपण, त्या ऑर्बिट्स कशा अरेंज केल्या आहेत, तर इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीनी अरेंज केलेले आहेत. हे झालं तुमचं पहिलं पॉस्च्युलेट्स. बघा मग पहिलं पॉस्च्युलेट्सच किती मोठं आहे, लेंदी आहे. इट इज ऑल अबाउट थेरी अँड कन्सेप्ट. यू हॅव टू रिमेंबर दॅट की हायड्रोजन ॲटम आहे, त्या हायड्रोजन ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. तो इलेक्ट्रॉन काय करतोय, न्यूक्लियसच्या अराउंड मूव्ह होतोय, पण त्याला खूप साऱ्या पॉसिबल सर्क्युलर पाथ्स आहेत. त्या खूप साऱ्या पॉसिबल सर्क्युलर पाथपैकी तो इलेक्ट्रॉन एक कुठली तरी फिक्स सर्क्युलर पाथ असेल, त्या पाथमध्ये तो फिरत असेल. मे बी थर्ड पाथमध्ये फिरत असेल, मे बी सेकंड सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल, मे बी फर्स्टमध्ये. दॅट इज नेक्स्ट लेवल क्वेश्चन की इलेक्ट्रॉन नेमकी कुठल्या सर्क्युलर पाथमध्ये फिरेल. बट आत्तापुरतं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की खूप साऱ्या पॉसिबल सर्क्युलर पाथ्स आहेत. त्या खूप साऱ्या पॉसिबल सर्क्युलर पाथपैकी इलेक्ट्रॉन कुठे फिरतोय, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहणार आहे. ह्या सर्क्युलर पाथ्स कुठं आहेत, तर अराउंड द न्यूक्लियस ह्या सर्क्युलर पाथ्स आहेत. आणि ह्या सर्क्युलर पाथला बोर्सने काय नाव दिलं, ऑर्बिट्स, स्टेशनरी स्टेट, अलाउड एनर्जी स्टेट असे नाव दिलेत. ऑर्बिटची रेडियस कशी आहे, फिक्स आहे. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी सुद्धा कशी आहे, फिक्स आहे. आणि ऑर्बिट्स कशा अरेंज केल्या आहेत, तर इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीनी अरेंज केलेल्या आहेत. पहिल्या ऑर्बिटची एनर्जी कमी आहे, दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी अजून थोडी जास्त आहे, तिसऱ्या ऑर्बिटची अजून जास्त, चौथ्याची अजून जास्त, पाचव्या ऑर्बिटची एनर्जी अजून जास्त असणार आहे. सो प्लीज टेल मी, इथपर्यंत क्लिअर आहे का? फर्स्ट पोस्टुलेट कळालंय? येस मॅम.
हे सगळं इमॅजिन करायचं आहे की तुमच्या समोर असे खूप सारे सर्क्युलर पाथ्स आलेत, सेंटरला न्यूक्लियस आहे. ह्या खूप साऱ्या सर्क्युलर पाथपैकी इलेक्ट्रॉन एका सर्क्युलर पाथमध्ये काय होणार आहे, रिव्हॉल्व होत राहणार आहे, मूव्ह होत राहणार आहे. ह्या सर्क्युलर पाथला ऑर्बिट असं नाव दिलंय. प्रत्येक ऑर्बिटची रेडियस एनर्जी फिक्स असणार आहे आणि ह्या ऑर्बिट्स, ह्या सर्क्युलर पाथची एनर्जी हळूहळू काय होतीये, इन्क्रीज होत चाललेली आहे. ओके, सो आता नेक्स्ट पुढे काय आहे बघा, सेकंड पोस्टुलेट. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन द ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन, एनर्जी कुणाची, इलेक्ट्रॉनची, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ ऑर्बिट. कुठे इलेक्ट्रॉन प्रेझेंट, ऑर्बिट मध्ये. प्रेझेंट इन अ ऑर्बिट, present in a orbit does not change with time. म्हणजेच काय सांगितलंय रे, इलेक्ट्रॉन ज्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरतोय, इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिट मध्ये प्रेझेंट आहे, त्या ऑर्बिटची एनर्जी चेंज होणार नाही, डज नॉट चेंज विथ टाइम. ओके, ती एनर्जी चेंज होत नाहीये. आपण वरतीच एक आत्ता जस्ट पॉइंट बघितला की एनर्जी कशी असते, फिक्स असते. म्हणूनच ह्याला काय नाव दिलंय, तर स्टेशनरी स्टेट्स असं नाव दिलेलं आहे. मग इथे तुम्हाला मिनिंग कळतोय का बघा आता. काय आहे बघा आता ह्याचं मिनिंग. इलेक्ट्रॉन जर ह्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये असेल, ओके, इथे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन इथे फर्स्ट ऑर्बिट मध्ये आहे. या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, तर इलेक्ट्रॉनची एनर्जी फिरता फिरता चेंज होणार नाही. इलेक्ट्रॉन जर ह्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये फिरतोय, इलेक्ट्रॉन ह्या पद्धतीने मी दाखवते, हा जो एरो आहे इट इज अ इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये फिरतोय. फर्स्ट ऑर्बिट मध्ये फिरताना त्याची एनर्जी आहे 2 जूल. 2 जूल एनर्जी आहे. 5 मिनिटांनी बघा इलेक्ट्रॉनची एनर्जी 2 जूलच असणार. 10 मिनिटांनी सुद्धा इलेक्ट्रॉनची एनर्जी 2 जूल असणार. 15 मिनिटांनी सुद्धा, 20 मिनिटांनी सुद्धा, 100 मिनिटांनंतर सुद्धा. टाइम चेंज होतोय, इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होत नाहीये, इन्क्रीज होत नाहीये किंवा डिक्रीज सुद्धा होत नाहीये. कधी, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे त्यावेळेस ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असताना इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होणार नाही. हा पॉइंट क्लिअर आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन अ ऑर्बिट डज नॉट चेंज विथ टाइम. जसं जसं टाइम बदलत जाईल इलेक्ट्रॉनची एनर्जी बदलणार आहे का, तर इलेक्ट्रॉनची एनर्जी नाही बदलणार. इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे, त्या ऑर्बिटची जेवढी एनर्जी असणार आहे तीच एनर्जी इलेक्ट्रॉनची असेल. ओके, आणि इलेक्ट्रॉनची एनर्जी चेंज होऊ देणार नाही. बट आता पुढे जाऊन काय म्हणतंय बघा, इलेक्ट्रॉन ह्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये आहे, इलेक्ट्रॉनला जायचंय ह्या थर्ड ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉन तर स्वतःहून जाणार नाही, पण ह्या इलेक्ट्रॉनला जर आपण बाहेरून एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन ती एनर्जी काय करणार आहे, ॲब्झॉर्ब करणार आहे. ॲब्झॉर्ब करून इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे, हायर स्टेटला जाणार आहे. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर इलेक्ट्रॉनला आपण बाहेरून एनर्जी दिली तर ती एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करेल. ओके, ॲब्झॉर्ब करणं म्हणजेच ती इलेक्ट्रॉन गेन करणं, ती एनर्जी इलेक्ट्रॉन गेन करेल आणि इलेक्ट्रॉन हायर एनर्जीला जाईल. फर्स्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी आहे 2 जूल. थर्ड ऑर्बिटमध्ये म्हणजेच तिसऱ्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉनला जायचंय. तिसऱ्या सर्क्युलर पाथमध्ये इलेक्ट्रॉनला फिरण्यासाठी 8 जूल एवढी एनर्जी लागतीये. बघा आता इमॅजिन करा, हा आपला आहे चिंटू. कोण आहे आपला चिंटू. चिंटू ह्या ग्राउंडवर फिरतोय. ओके, सर्क्युलर पाथमध्ये. ह्या ग्राउंडची रेडियस म्हणजे सर्क्युलर पाथ आहे, ग्राउंडचा हा जो एरिया आहे हा कमी आहे. ह्या ग्राउंडवर त्याला 10 राऊंड्स मारण्यासाठी किंवा ह्या ग्राउंडवर जर त्याला सर्क्युलर पाथमध्ये फिरायचं असेल तर त्याला 2 जूल एनर्जी जरी त्याच्याकडे असेल किंवा आता आपण स्वतःची एनर्जी, आपल्या बॉडीची एनर्जी कॅलरीजमध्ये असते, त्याच्याकडे 2 कॅलरीज एनर्जी असेल तर तो ह्या छोट्या सर्क्युलर पाथच्या ग्राउंडमध्ये फिरू शकतो. बट आता ह्या चिंटूला
ह्या मोठ्या ग्राउंडवर एक चक्कर मारायची आहे. ह्या मोठ्या ग्राउंडवर जर त्याला चक्कर मारायची असेल तर त्याला काय करावं लागणार आहे? आय डोंट नो की का बरं इथं असं आपल्याला ड्रॉ नाही करता येत, बट आता तुम्ही असं इमॅजिन करा की मोठ्या ग्राउंडवर जर त्याला चक्कर मारायची असेल, हा आहे मोठा ग्राउंड, ह्या मोठ्या ग्राउंडवर जर त्याला चक्कर मारायची असेल तर त्याला जास्त एनर्जी लागणार आहे. बट ऑब्वियस आहे, सपोज छोट्या ग्राउंड आहे, जर तुम्ही व्यायाम वगैरे करत असाल तर तुम्हाला हे लगेच कॅच होईल, छोट्या ग्राउंडवर आहे, जास्त दमणार नाही, जास्त एनर्जी नाही लागणार, पटकन आपण एक सर्क्युलर राऊंड काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. मोठ्या ग्राउंडवर आता आपल्याला फिरायचं आहे, चक्कर मारायची आहे सर्क्युलर पाथमध्ये, तर आपल्याला बट ऑब्वियसली जास्त एनर्जी लागणार आहे. ओके, सेम तेच आहे, इलेक्ट्रॉनला काय करायचं आहे, हायर एनर्जीमध्ये जायचं आहे. हायर एनर्जीमध्ये 8 जूल एवढी एनर्जी असली पाहिजे, थर्ड शेलमध्ये 8 जूल एनर्जी असली पाहिजे. ह्या हायपोथेटिकल व्हॅल्यूज मी घेते. मला सांगा, इलेक्ट्रॉनकडे पहिल्या ऑर्बिटमध्ये ज्यावेळेस आहे त्यावेळेस त्याच्याकडे 2 जूल एवढी एनर्जी आहे, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी त्याच्याकडे 8 जूल एवढी एनर्जी त्याच्याकडे असली पाहिजे. मग बाहेरून आपल्याला किती एनर्जी द्यावी लागेल, काय वाटतं? बाहेरून जर आपण 4 जूल एनर्जी दिली तर किती होईल? 4 प्लस हे 2, त्याच्याकडे आधीकडं स्वतःची 2 जूल आहे, बाहेरून जर त्याला 4 जूल एनर्जी दिली तर 6 जूल एनर्जी होईल. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी तर 8 जूल एनर्जी लागतीये. मग 4 जूल एनर्जी देऊन चालणार आहे का? तर नाही, आपल्याला बाहेरून किती एनर्जी द्यावी लागणार आहे? एक्झॅक्टली 6 जूल एवढी एनर्जी द्यावी लागणार आहे. ज्यावेळेस आपण 6 जूल एनर्जी देऊ त्यावेळेस इलेक्ट्रॉन ती एनर्जी 6 जूल ॲब्झॉर्ब करेल, स्वतःची 2 जूल प्लस 6 जूल, टोटल एनर्जी 8 जूल, आणि आता तो त्याच्या हायर सर्क्युलर पाथमध्ये, हायर ऑर्बिटमध्ये जाऊन काय होईल? रिव्हॉल्व होईल. मग ज्यावेळेस हे होत असतं त्यावेळेस काय करतो इलेक्ट्रॉन? एनर्जी गेन करतो, लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये जातो, त्याला आपण ॲब्झॉर्प्शन म्हणतो. आता इलेक्ट्रॉन हायर स्टेटमध्ये गेला, हायर स्टेटमधून इलेक्ट्रॉन पुन्हा काय करू शकतो? लोअर स्टेटमध्ये येऊ शकतो, त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये येऊ शकतो. कसं? बाय लुझिंग एनर्जी. कालच्या लेक्चरला आपण बघितलंय, लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये जायचं असेल तर एनर्जी गेन करावी लागणार आहे. ओके, एनर्जी ॲब्झॉर्ब करावी लागणार आहे. पण हेच जर हायर स्टेटमधून जर लोअर स्टेटमध्ये यायचं असेल तर एनर्जी काय करावी लागती? इमिट करावी लागती. जी पण एक्स्ट्राची एनर्जी आहे ती काय करावी लागणार आहे? इमिट करावी लागणार आहे. मग हे इलेक्ट्रॉनचं चालू असतं. इलेक्ट्रॉन स्वतःहून त्याचं सर्क्युलर पाथ सोडून जात नाही, पण त्याला जर कोणी बाहेरून एनर्जी दिली तर तो लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये सुरुवातीला जातो आणि मग हायर स्टेटमधून तो पुन्हा कुठं येतो? त्याच्या लोअर स्टेटला येतो. अंटिल अँड अनलेस ह्या इलेक्ट्रॉनला कुणी डिस्टर्ब करत नाही, एनर्जी देऊन कुणी त्याला डिस्टर्ब करत नाही, तोपर्यंत तो त्याचा सर्क्युलर पाथ सोडून जाणार नाही, कारण इलेक्ट्रॉनची एनर्जी विथ टाइम चेंज होणार नाहीये. आता इथे इलेक्ट्रॉन फिरतोय तर तो ह्याच सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहील. ओके, कधीपर्यंत? जोपर्यंत त्याला बाहेरून कुणी एनर्जी देणार नाही. बाहेरून कुणीतरी त्याला एनर्जी दिलं, इलेक्ट्रॉन एक्साइट झाला, हायर स्टेटला गेला, हायर स्टेटला गेल्यावर इलेक्ट्रॉन पुन्हा काय करतो? लोअर स्टेटला येतो. हे झालं सेकंड पॉस्ट्युलेट बोर्स ॲटॉमिक थेरीचं. मग आता तिसरं पॉस्ट्युलेट्स काय सांगतंय बघा. तिसरं पॉस्ट्युलेट्स आहे द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन ॲब्झॉर्ब ऑर इमिटेड when the transition occurs between a two stationary state. ज्यावेळेस 2 स्टेशनरी स्टेटमध्ये ट्रान्झिशन होतंय, लोअर टू हायर स्टेट आहे, हायर टू लोअर स्टेट आहे, म्हणजेच ह्या काय आहेत? 2 स्टेशनरी स्टेट आहेत. स्टेशनरी स्टेट म्हणजेच एनर्जीच्या ऑर्बिट्स आहेत. ज्यावेळेस 2 स्टेशनरी स्टेटमध्ये ट्रान्झिशन होतं त्यावेळेस एक तर एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाती किंवा एनर्जी काय केली जाती? इमिट केली जाती. मग ॲब्झॉर्ब केलेली जी एनर्जी आहे किंवा आता हायर टू लोअर येताना जी काही एनर्जी इमिट होईल त्या एनर्जीची काय? फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट केली जाती? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिला? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. ओके, जी काही एनर्जी ट्रान्सफर होतीये,
एनर्जी ॲब्झॉर्ब होतीये किंवा एनर्जी इमिट होतीये. एनर्जी इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असणार आहे. त्याला काय म्हणतो आपण, वेव्ह नेचर असणार आहे. वेव्ह असेल तर तिला फ्रिक्वेन्सी असणार आहे. मग फ्रिक्वेन्सी कशी फाइंड आउट करायची, तर डेल्टा ई अपॉन एच ह्या फॉर्म्युल्याने आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणार आहोत. डेल्टा ईचा मिनिंग काय होतो बघा, E2 मायनस E1. डेल्टा ई इट इज अ डिफरन्स. मग हायर एनर्जी लेवल मायनस लोअर एनर्जी लेवल, त्या एनर्जीचा डिफरन्स घ्यायचा. त्या डिफरन्सला एचनी डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, फ्रिक्वेन्सी. कुठून आला बाळांनो हा फॉर्म्युला, तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितला होता, एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी अकॉर्डिंग टू प्लँक्स कॉन्स्टंट थेरी. आणि आपल्याला इक्वेशन मिळालं होतं एनर्जी इज इक्वल टू एच न्यू. आता इथे आपण काय करतोय, दोन ट्रान्झिशनचा विचार करतोय. हायर टू लोअर, लोअर टू हायर ट्रान्झिशन होतंय. आणि हे ट्रान्झिशन होताना दोन एनर्जीजचा आपल्याला काय घ्यावा लागणार आहे, डिफरन्स घ्यावा लागणार आहे. त्याच वेळेस आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. म्हणून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय झाला, डेल्टा ई अपॉन एच झाला. इथे आपण एक एनर्जी कन्सिडर नाही करत आहे, एका स्टेटची एनर्जी नाही कन्सिडर करत आहे. दोन एनर्जी स्टेट आहेत, त्या दोन एनर्जी स्टेटचा जो काही डिफरन्स असणार आहे एनर्जीचा, त्या एनर्जीची आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. त्या एनर्जीची जी रेडिएशन आहे त्या रेडिएशनची आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. म्हणून आपण इथं डेल्टा ई घेतलेलं आहे. ओके, हा पॉईंट क्लिअर आहे का, लेट मी नो. 2 पॉईंट्स हे क्लिअर झाले का. दुसरा पॉईंट, एनर्जी इलेक्ट्रॉनची स्वतःहून डिस्टर्ब होणार नाही, एनर्जी चेंज होणार नाही स्वतःहून. हां, बाहेरून एनर्जी दिली तर इलेक्ट्रॉन लोअर स्टेटमधून हायर स्टेटला जाऊ शकतो, हायर स्टेटवरून तो परत त्याच्या लोअर स्टेटला सुद्धा येऊ शकतो. ज्यावेळेस हे होत असतं, हे ट्रान्झिशन ज्यावेळेस चालू असतं, त्यावेळेस जी एनर्जी इलेक्ट्रॉन ॲब्झॉर्ब करतोय किंवा जी एनर्जी इलेक्ट्रॉन लूज करतोय, ती जी एनर्जी आहे त्या एनर्जीची फ्रिक्वेन्सी आपण कशी फाइंड आउट करणार आहोत, तर दोन ट्रान्झिशनच्या एनर्जीचा डिफरन्स डिवाइड बाय एच ह्या फॉर्म्युल्यावरून आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. ओके ओके गुड. ओके, आता नेक्स्ट काय सांगितलंय बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ angular momentum of electron, angular momentum of electron in given stationary state, in given stationary state, in given stationary state, angular momentum of electron in given stationary state is integral multiple of h upon 2 pi. सुरुवातीला इनिशियली हे तुम्हाला नाही समजणार स्टेटमेंट, आता समजून सांगितल्यावर कळेल. बघा, इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम, दोन टाईपचे मोमेंटम असतात फिजिक्समध्ये, मे बी तुम्ही ऐकलं असेल, लिनियर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू mvr. ओके, मास इंटू व्हेलोसिटी इंटू रेडियस. हा झाला आपला केमिस्ट्रीचा फॉर्म्युला. आणि अँग्युलर मोमेंटम mvr कुणाला इक्वल असतं, तर इनर्शिया इंटू ओमेगा IW. आता आय म्हणजे काय, तर इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि ओमेगा म्हणजे काय, तर अँग्युलर व्हेलोसिटी. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फिजिक्समध्ये कळतील. आपल्या केमिस्ट्रीचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगतो बघा, अँग्युलर मोमेंटम म्हणजेच mvrचं आन्सर कशाच्या इक्वल आहे, mvr अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ h अपॉन 2 पाय. अँग्युलर मोमेंटमचं आन्सर काय येणार आहे, इंटिग्रल मल्टिपल n
टाइम्स h/2π. n ची व्हॅल्यू काय आहे, n लाच त्यांनी इंटिग्रल मल्टिपल म्हटलंय, वेअर n इज इक्वल टू 1 2 3 डॅश डॅश डॅश. बघा आता काय सांगते नीट समजून घ्या. MVRचा आन्सर बाळांनो h/2π च्या इक्वल आलं, h/2π च्या इक्वल आलं, तर इट मीन्स n ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, अँग्युलर मोमेंटमचा आन्सर इक्वल येतंय h/2π ला. येस, h इज प्लँक्स कॉन्स्टंट, 2 ने डिवाइड करा, पाय ची व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, मग हे जे आन्सर आहे h/2π आणि अँग्युलर मोमेंटमचा आन्सर सेम आलं. इट मीन्स इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन अ फर्स्ट शेल, फर्स्ट ऑर्बिट. n ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. जर अँग्युलर मोमेंटमचा आन्सर MVRचा आन्सर 2 टाइम्स ऑफ h/2π आलं, तर इट मीन्स इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, n इज इक्वल टू कुठं असणार आहे, कुठल्या ऑर्बिटमध्ये, कुठल्या शेलमध्ये, सेकंड. करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजेच आपल्याला काय कळतं, इलेक्ट्रॉन एकतर फर्स्ट शेलमध्ये असू शकतो किंवा एक तर तो सेकंड शेलमध्ये असू शकतो, कारण एनच्या व्हॅल्यूज 1 2 3 4 5 6 7 8 अशा आहेत ज्या की फ्रॅक्शनल नसणार आहेत, म्हणजे 1.2 1.5 अशा नसणार आहेत. एकतर इलेक्ट्रॉन फर्स्ट शेलमध्ये असेल किंवा इलेक्ट्रॉन सेकंडमध्ये असेल किंवा इलेक्ट्रॉन थर्डमध्ये असेल, इन बिटवीन इलेक्ट्रॉन नसणार आहे. इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटमवरून मग आपण काय फाइंड आउट करू शकतो, एन फाइंड आउट करू शकतो. एनलाच काय म्हणतात तर लक्षात ठेवा, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, मग इथून तुम्हाला एक महत्त्वाचा क्वेश्चन येतो की एन कुणी इंट्रोड्यूस केला किंवा कुठल्या थेरीमध्ये एन इंट्रोड्यूस झाला. पुढे जाऊन क्वांटम मेकॅनिकल थेरी आहे, क्वांटम मॉडेल आहे, त्यावेळेस पण आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा यूज करतो. मग कदाचित भरपूर वेळा मुलांना असं वाटतं की एनचं इंट्रोडक्शन किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण क्वांटम थेरीमध्ये खूप वेळा वापरतो, म्हणजेच क्वांटम थेरीनी प्रिन्सिपल क्वांटम नंबर इंट्रोड्यूस केला. बट असं नाही आहे. सगळ्यात स्टार्टिंगला बोर्सनेच प्रिन्सिपल क्वांटम नंबरबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती किंवा बोर्स या सायंटिस्टनेच प्रिन्सिपल क्वांटम नंबरची माहिती दिली होती, इंट्रोडक्शन थोडंफार दिलं होतं. हां, डेफिनेटली क्वांटम मॉडेलमध्ये, क्वांटम नंबर्समध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबरचं डिटेल एक्सप्लेनेशन वगैरे दिलंय, पण सुरुवातीला इंट्रोडक्शन कुठून मिळालेलं आहे तर बोर्सच्या थेरीवरूनच मिळालेलं आहे. मग हे झाले बोर्सचे 4 पॉस्ट्युलेट्स. ओके, कुठले कुठले, सगळ्यात सुरुवातीला इलेक्ट्रॉन, कुठला हायड्रोजन ॲटममधला इलेक्ट्रॉन काय करतोय, न्यूक्लियसच्या अराउंड मूव्ह होतोय. खूप साऱ्या पॉसिबल ऑर्बिटल्स आहेत, सर्क्युलर पाथ्स आहेत, बट त्यातल्या एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तो मूव्ह होतोय. ह्या सर्क्युलर ऑर्बिटची, ह्या सर्क्युलर पाथलाच ऑर्बिट स्टेशनरी स्टेट किंवा अलाउड एनर्जी स्टेट असं म्हणतो. ऑर्बिटची रेडियस आणि एनर्जी कशी असती, फिक्स असती. ऑर्बिट्स कशा अरेंज केल्या आहेत तर इंक्रीजिंग ऑर्डरने अरेंज केलेले आहेत, इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जीने अरेंज केले आहेत. सेकंड, एनर्जीबद्दल इन्फॉर्मेशन दिली. इलेक्ट्रॉन म्हणजे स्वतःहून त्याची एनर्जी चेंज नाही करत, त्याला थोडी भीती वाटते. त्याला जर कुणी बाहेरून एनर्जी दिली तर ती एनर्जी चेंज होऊ शकते. पण इलेक्ट्रॉनला सांगितलंय की तू आता ह्या रूममध्ये आहे तर तू ह्याच रूममध्ये थांबायचं. जसं की एखादं लहान बाळ असतं, त्याला जर सांगितलं की आता 10 मिनटं तू ह्या रूममध्ये थांब, तर तो 10 मिनटं त्याच रूममध्ये थांबेल. पण जर त्याला बाहेरून कुणीतरी असं चॉकलेट वगैरे द्यायला आलंय तर त्याला थोडंसं असं काय होईल, तो एक्साइट होणार आहे. सेम तसंच आहे. इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली तो त्याच्या सर्क्युलर पाथमध्ये फिरत राहतो, पण ज्यावेळेस त्याला कुणीतरी बाहेरून एनर्जी देतं त्यावेळेस तो ती एनर्जी घेतो, तो एनर्जी गेन करतो आणि त्याच्या लोअर स्टेटमधून कुठं जातो, हायर स्टेटमध्ये जातो. जोपर्यंत बाहेरून कुणीच त्या लहान बाळाला बोलवणार नाही तोपर्यंत ते लहान बाळ त्याचं शांततेत काही ना काही करत त्या रूममध्ये बसलेलं असतं. पण जर बाहेरून कुणी आवाज दिला, कुणी चॉकलेट दाखवलं तर ते काय करू शकतं, दार ओपन करू शकतं, उघडू शकतं. सेम तसंच आहे. केमिस्ट्री इज ऑल अबाउट एव्हरीडे लाईफ. एव्हरीडे लाईफमध्ये ज्या घटना घडत असतात ना, सेम तसंच केमिस्ट्रीमध्ये पण होत असतं. फक्त तुम्हाला ते थोडंसं असं रिलेट करता आलं पाहिजे, मग ते तुमच्या लक्षात राहतं. मग इलेक्ट्रॉनला बाहेरून एनर्जी मिळाली, तो लोअर स्टेटमधून हायर स्टेटमध्ये गेला बाय ॲब्झॉर्बिंग द एनर्जी. हायर स्टेटमध्ये गेला,
ते लहान बाळ बाहेर गेलं, दार उघडून ते चॉकलेट घेतलं, परत त्याला भीती वाटते, अरे नाही नाही आई आले वडील आले तर परत आपल्याला मारतील, बाहेर कसं काय गेला म्हणून ओरडतील. पुन्हा ते बाळ काय करतं, त्याच्या रूममध्ये येतं किंवा रूम बंद करून थांबतं. बरोबर आहे. तसंच इलेक्ट्रॉनचं आहे, हायर स्टेटला गेला पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल स्टेटला लोअर स्टेटला येऊ शकतं. ओके. मग हे ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं चालू असतं, ट्रान्झिशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस एनर्जी ॲब्झॉर्ब होती, एनर्जी इमिट होती. मग किती एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, किती एनर्जी इमिट झाली हे फाइंड आउट करता येतं. जर फ्रिक्वेन्सी माहीत असेल तर आपल्याला मग डेल्टा ई फाइंड आउट करता येईल. डेल्टा ई जर माहीत असेल तर आपल्याला त्या एनर्जीची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करता येईल. मग बोर्सने तो फॉर्म्युला पण देऊन ठेवला. आणि नंतर काय सांगितलं की इलेक्ट्रॉनची जी अँग्युलर मोमेंटम आहे, इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय म्हणजेच त्याला अँग्युलर व्हेलोसिटी असणार आहे. अँग्युलर व्हेलोसिटी आहे तरच त्याला काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम पण असणार आहे. मग अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू कुणाच्या इक्वल असणार आहे, तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असणार आहे. ओके. मग समजा एन ची व्हॅल्यू 1 आली तर इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये असेल, एन ची व्हॅल्यू 2 आली तर इलेक्ट्रॉन मे बी सेकंड ऑर्बिटलमध्ये असेल. अशा पद्धतीने एन स्टँड फॉर अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. मग इथपर्यंत काही डाऊट आहे का? नो मैम. ओके चलो, मग इस बात पे कौन से क्वेश्चंस आ सकते हैं इस टॉपिक के ऊपर? कुछ नहीं, ऑल आर द थेरोटिकल क्वेश्चंस आएंगे और क्या ही आ सकता है. ठीक आहे. सो तुम्हाला ही थेरी माहीत असली पाहिजे. तुम्ही तुमच्या शॉर्टकट लँग्वेजमध्ये पण ही थेरी लक्षात ठेवू शकता, बट हे 4 पॉईंट्स तुमच्या माइंडमध्ये असले पाहिजेत. ओके. मग आता बोर्सनी जी थेरी दिलेली आहे त्या थेरीचे रिझल्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. मग बोर्सच्या ॲटॉमिक थेरीचे काय रिझल्ट्स आहेत? रिझल्ट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक थेरी. बोर्स ॲटॉमिक थेरी. बघा आता बोर्सच्या ॲटॉमिक थेरीचे रिझल्ट्स. सगळ्यात सुरुवातीला रेडियस ऑफ ऑर्बिट दिली, रेडियस ऑफ शेल, रेडियस ऑफ एन्थ शेल. त्या ऑर्बिटला शेल पण म्हणतात. एन्थ ऑर्बिट काय फॉर्म्युला दिला बघा, रेडियस ऑफ एन्थ ऑर्बिट इज इक्वल टू a0 टाइम्स n स्क्वेअर डिवाइड बाय z. ओके. a0 टाइम्स n स्क्वेअर अपॉन z. आता a0चा मिनिंग, a0 कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, इट इज 52.9 पिकोमीटर मधली व्हॅल्यू आहे. a0 मीन्स रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट, रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम. ओके. जर तुम्हाला इन डीप कुणी जर विचारलं की a0चा मिनिंग काय होतो, तर a0 काय आहे, रेडियस आहे कुणाची, फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटमची. हायड्रोजन ॲटमची जी फर्स्ट ऑर्बिट असणार आहे त्या फर्स्ट ऑर्बिटची रेडियस म्हणजेच काय, न्यूक्लियस आणि त्या सर्कलचं जे डिस्टन्स असणार आहे त्याला रेडियस म्हटलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ ऑर्बिट, कुठल्या ऑर्बिटची तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायची आहे. एन इज नथिंग बट ऑर्बिट, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके. अँड नेक्स्ट पॉइंट, व्हॉट इज मीन बाय झेड. झेड इज नथिंग बट, कॅन यू टेल मी व्हॉट इज मीन बाय झेड? atomic number. Yes, correct, very good, atomic number. Sometimes I feel so proud on all of you, म्हणजे तुम्ही एवढे छान सिन्सिअरली लेक्चर्स करताय आणि ऑनलाईन लेक्चर्सला मला असं वाटतं की आम्ही जास्त बेस्ट देऊ शकतो आणि देतो का, कारण डिस्टर्बन्स नसतो. कधी कधी ऑफलाईन लेक्चर्सला काय होतं की स्टुडंट्स काही बॉईज किंवा मुली पण कधी कधी असं बडबड करत असतात. मग आम्हाला सारखे इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात की कीप सायलेन्स, लक्ष द्या, हे करा ते करा. बट ऑनलाईनमध्ये की तुमच्यावर जास्त गोष्टी डिपेंड असतात
आम्ही आमच्या साईडने बेस्ट देत असतो, आम्हाला काही डिस्टर्बन्स होत नाही, त्याच्यामुळे स्मूथली हे लेक्चर्स होतात. मग आता बघा, एनला युनिट असेल का, काय वाटतं रे? एन इज प्रिन्सिपल क्वांटम नंबर. एनची व्हॅल्यू काय असते, आत्ताच डिस्कस केलं आपण, 1 2 3 अशी व्हॅल्यू असते, हो ना. मग त्याला युनिट आहे का? मी कुठं काय युनिट लिहिलं होतं का एनचं? नाही. मग एनला युनिट नसणार आहे. झेड इज द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरला युनिट नाही आहे. A0 52.9 ही व्हॅल्यू आहे, विच इज इन अ पिकोमीटर. मग तुमची रेडियस पण कशामध्ये येणार आहे? पिकोमीटरमध्ये येणार आहे. ओके, हे झालं बोर्सच्या ॲटॉमिक थेरीचा पहिला रिझल्ट, की त्यांनी त्याच्या ऑर्बिट्स आहेत, त्याचे सर्क्युलर पाथ्स आहेत, त्या सर्क्युलर पाथची रेडियस कशी फाइंड आउट करायची ते सांगितलं. अँड देन एनर्जी कशी फाइंड आउट करायची. एनर्जी ऑफ ऑर्बिट इज इक्वल टू -RH इन ब्रॅकेट Z² अपॉन N². ओके, आणि ही एनर्जी येणार आहे जूलमध्ये. सो RH व्हॅल्यू, RH इज रेडबर्ग्स कॉन्स्टंट, ही व्हॅल्यू असती 2.18 × 10⁻⁻18. ओके, जूलमध्ये. झेडला युनिट नाही, एनला युनिट नाही. झेड मीन्स ॲटॉमिक नंबर, एन मीन्स प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, हे 2 रिझल्ट्स होते कशाचे? बोर्स ॲटॉमिक थेरीचे, जे की खूप युजफुल आहेत. सी बघा, आपल्याला तर रेडियस फाइंड आउट करता यायला लागली, एनर्जी फाइंड आउट करता यायला लागली, म्हणजेच आपल्याला अजून इन्फॉर्मेशन मिळत चालली आहे की सेंटरला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या अराउंड सर्क्युलर पाथ्स आहेत, त्या सर्क्युलर पाथच्या एनर्जीज कशा फाइंड आउट करायच्यात ह्याच्यासाठी इक्वेशन मिळतं आहे आपल्याला. रेडियस कशी फाइंड आउट करायची ह्याच्यासाठी इक्वेशन्स मिळत आहेत. सो इट्स ऑल अबाउट की आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळते, अजून चांगल्या मॉडेलकडे आपण जात आहोत. बट स्टील बोर्सचं ॲटॉमिक थेरी, बोर्सचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे त्याचे पण ड्रॉबॅक्स आहेत, ते आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूयात. ओके, आणि ह्या फॉर्म्युल्यांवरचे न्यूमेरिकल्स पण आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूयात. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. एनीवन हॅव एनी डाऊट, फील फ्री टू आस्क मी. क्लिअर आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी? मॅम, एनर्जी फाइंड आउट करण्याचा डेरिवेशन एक्झामला विचारतात का? नाही. NCERT मध्ये डेरिवेशन दिलेलं आहे, नॉट इन डिटेल. NCERT मध्ये सुद्धा डिटेलमध्ये नाही दिलेलं, आणि तुमच्या स्टेट बोर्डला सुद्धा एनर्जीचं रेडियसचं डेरिवेशन नाही येणार. तो जो पार्ट आहे हायर स्टडीसाठी विचारलाय तुम्हाला, डायरेक्ट त्यांनी रिझल्ट्स दिलेत, डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत, फॉर्म्युल्यांवरच क्वेश्चन्स येतील. ओके, so thank you for connecting with me. Do study, give your best.